माझं चुकलं, परत नाही असं करणार. दरवेळी मलाच कसं बोलावं लागतं. काय आज काय गेलं प्रताप? काही नाही हो, नेहमीच. आता मला सांगा, दरवेळी कशी असेल माझी चूक? पण हे सगळे मोठे असेल. तुम्हाला सांगतो, माझ्यावर प्रसंग जसे भारी भारी येतात, तर मी काय करणार? एकदा काय झालं माहित आहे का? आता तुम्हाला कसं माहित असणार, मी सांगतो. तर झालं असं की मी, ताई आणि आई गेलो खजाना गणेश मंदिरात. दर्शनानंतर जेव्हा आम्ही ओट्यावर बसलो होतो, तेव्हा एक बाई हातात तर पैसे घेऊन सगळ्यांसमोर हात पसरत होती. सगळे लोक तिला पुढे पाडत होते. ती आली आमच्याजवळ. मला वाटलं की मला पैसे देते म्हणून उचलले 2 रुपये. आई ओरडली, अरे गाढवा, भिकारणीची कसले पैसे घेतोस? आता मला सांगा, इथे काय चुकलं माझं? तुम्हाला परवाचीच गोष्ट सांगतो. मी गेलो होतो एका आजोबांकडे. त्यांनी घरात बरेच विचित्र माणसांचे फोटो लावले होते. तसे मी कुठेच बघितले नव्हते. त्यांना विचारले की हे सगळे कोण आहे? का म्हणे हे तुझ्या आईचे आजोबा, हे माझे आजोबा, हे माझी आजी आणि हे माझे काका. काय? मी काय विचारले? काहीच नाही. फक्त एवढंच विचारलं की तुमचा फोटो कधी लावायचा इकडे? अरे देवा, काय सांगू, आई कशी भडकली माझ्यावर. हे तर काहीच नाही. बाईंनी त्या दिवशी वर्गात विचारले की काय विचारले? हो सांगतो ना. म्हणे तुम्ही मोठे झाला काय होणार? जान म्हणे मी बाबांसारखा डॉक्टर होणार. रिया म्हणे मी आईसारखी टीचर होणार. मला पोलीस व्हायचे होते म्हणून मी सांगितले आपले मी ना पोलीस होणार. बाई म्हणे सैनिक होणार. मला त्यांचं सजेशन पटलं नाही. म्हणाल नको, लढाई संपल्यावर सैनिकांचा पुतळा करतात, त्याच्यावर कबूतर आणि इतर पक्षी खाण करतात. छे, सैनिक नाही होणार. आता मला सांगा, ते काय चुकलं माझं? सगळे पिढी हसायला लागले. तुम्हाला मागची रवाची गोष्ट सांगतो. आम्हाला आईच्या मैत्रिणीकडे कसले तरी पूजेत बोलवलं होते. त्यांनी घरात एका खोलीत निळ्या जांभळ्या टाईल्स लावल्या होत्या आणि तिथे देव ठेवले होते. ते राहूच म्हणालो, ताई ह्यांनी बघ बाथरूमवर देव ठेवले. ताईंनी माझ्यावर डोळे वताळले आणि यायला तक्रार केली की हा काहीतरी वेडासारखं बोलतोय. मला काय सांग, मी काय वेडासारखं बोललो? तुम्हालाही असं वाटतं का की सर्व ठिकाणी माझी चूक होती? जाऊ द्या, माझे असले पुराण न जमणार आहे. पण हो, जर कधी तुम्हाला समजले ना, तर मला नक्की सांगा का चूक होती माझी. बरं, येतो मी. धन्यवाद.